हा माझा महेश्वरचा दुसरा दिवस आहे आणि ॲक्च्युली काल गाडी चालवत असताना आणि गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरी नसल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की बॅटरी डाऊन होऊन गेली आणि मी महेश्वरला पोहोचल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी बटन दाबतोय पण ते माझ्या लक्षातच येत नव्हतं की बॅटरी डाऊन झाली किंवा कॅमेराच चालू होत नाही आहे। पण इथे आल्यानंतर कळलं की पूर्ण जे काही मेहनत होती ती सगळी मेहनत पाण्यामध्ये गेली। पण ठीक आहे, असो। काल मी साधारण दुपारी 3 वाजेपर्यंत इथे पोहोचलो आणि 3 वाजेला पोहोचून झाल्यानंतर सगळं आवरलं, त्यानंतर कॅमेरा चेंज केला आणि नंतर पूर्ण थकलेलो होतो त्याच्यामुळे झोपून घेतलं। आत्ता संध्याकाळ झाली आहे। माझं इथलं जे दिवसाचं काम होतं ते दिवसाचं काम करून मी आत्ता एका दत्तधाम नावाचं एक मंदिर आहे तिथे जाणार आहे। तर चला बघूया दत्तधाम। ही आहे या गावाची वेस आणि या गावाच्या वेशीलाच लागून इथे हा किल्ला आहे। ही किल्ल्याची तुम्हाला तटभिंत लक्षात येईल। ही तटभिंत जी आहे हा पूर्ण किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या आतमध्ये हे महेश्वर गाव वसलेलं आहे। तर महेश्वर गावापासून 5 किलोमीटर अंतरावरती तुम्ही मागे बघू शकताय हे आहे दत्तधाम। साधारण 5 किलोमीटर अंतरावरती हे धाम आहे आणि हे धाम खूप सुंदर आहे। तुम्ही जर बघत असाल तर हा मुख्य मेन दरवाजा आहे, त्याला महाद्वार असं सुद्धा म्हटलं जातं आणि महाद्वाराच्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला हे इथे मंदिर बघायला मिळतं। तर बघूया आतमध्ये मंदिर कसं आहे। आणि जर समजा इथलं नजारा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल जे मोठे मोठे राजवाडे वगैरे असायचे त्या प्रत्येक राजवाड्यांमध्ये मोठे दरवाजे असायचे आणि मोठ्या दरवाज्यांच्या वरती खोल्या असायच्या। तर या खोल्या तुम्हाला बघायला मिळतात। त्याचे मग जे महिरप आहे ते महिरप बघायला मिळतात। कदाचित खांबांवरती सुद्धा सुंदर डिझाईन केलेली असू शकते। इथे दत्त महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यावरती मी इथे आजूबाजूला 2 मंदिरं आहेत, एक आहे गणपतीचं आणि दुसरं आहे नर्मदेचं। ह्या दोघांचं दर्शन घेऊन आल्यानंतर इथे वरती तुम्ही बघू शकता हे शिखर, जे गर्भगृहाचा जो शिखर आहे तो शिखर जर तुम्ही बारकाईने बघितला तर इथे बघत असताना तुमच्या लक्षात येईल की जे आपण मंदिर असतं ते मंदिराचंच त्यांनी इथे डिझाईन म्हणून वापरलेलं आहे। म्हणजे हा आहे तुमचा अर्धगोलाकार जो आहे जिथे आपण एंट्री करतो आणि त्याच्यानंतर ती वरची कमान, त्याच्यानंतर वरती कलश, असं पूर्ण जे डिझाईन आहे कळसाचं ते पूर्ण कळसाचं डिझाईन आपल्याला त्या पद्धतीमध्ये बघायला मिळतं। आणि प्रत्येक ठिकाणी कळस वापरताना त्यांनी पितळाचा कळस वापरलेला दिसतो। त्यासोबतच आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये पद्धत आहे की आपण कळस ठेवतो। कळस जो असतो खाली कलश असतो, त्याच्यावरती पानं असतात, पानाच्या वरती नारळ असतो, त्याला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं। त्या श्रीफळांचं सुद्धा एकावर एक ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं। असं एक सुंदर आणि आकर्षक मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं। खरं तर यांचं 4 धामप्रमाणे एक धाम हा आपल्याला महेश्वरमध्ये बघायला मिळतो। तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। धन्यवाद।